नमस्कार मित्रांनो, BVK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत खताचे भाव, कोणत्या बॅगचे भाव किती प्रमाणामध्ये वाढलेले आहेत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत। तर आज आपण जे पाहणार आहोत ती माहिती एका वृत्तपत्रामध्ये आलेली आहे, तीच माहिती आपण पाहणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, खत दरवाढीच्या पोहोचणार शेतकऱ्यांना झळा। नवीन वर्षात रासायनिक खताच्या किमती वाढणार, शेतकऱ्यांना आधाराची गरज। तर मित्रांनो, मागील 3 वर्षापासून सातत्याने आसमानी सुलताने संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन वर्षात तरी दिलासा मिळेल अशी आशा होती। परंतु नव्या वर्षाच्या प्रारंभी रासायनिक खताच्या दरात मोठी वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा झटका बसणार आहे। परिणामी अगोदरच नापीकच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आता रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती अडचणीत टाकणार आहेत। खरीप हंगामातील झालेले नुकसान कसे भरून काढावे हा प्रश्न शेतकऱ्यांना सातवत असताना अचानक रासायनिक खताचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत। शेतकऱ्यांना आधीच त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे। सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी विक्री थांबवली होती, मात्र उलट दर कमी झाले। खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खताच्या किमती वाढवल्या आहेत। कापसाचीही तीच अवस्था आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे खताचे भाव 2025मध्ये वाढणार आहेत, म्हणजेच आजपासून चालू झाले आहेत। तर कोणत्या खताचे किती भाव वाढणार आहेत ते आपण पाहणार आहोत। वाढीव दरानुसार DAP खताची किंमत प्रति पिशवी 1350 रुपयाहून 1590 रुपयावर गेली आहे। पहिला भाव होता 1350 रुपये, आता 1590 रुपये नवीन भाव झालेला आहे। DAP 46% खताची किंमत 1300 रुपये आता 1350, तर 10-26-26 आणि 12-32-16 या खताच्या किमती 1470 रुपयावरून 1725 रुपये होणार आहेत। दरम्यान रासायनिक खताच्या किमतीमधील वाढ शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी आहे। शेतीच्या उत्पादन खर्चात दरवर्षी वाढ होत आहे, यात रासायनिक खताची भूमिका आणखी महत्त्वाची आहे। दरम्यान सततच्या दरवाढीला विरोध करत सरकारकडून या वाढीव दरांचे पूर्वावलोकन करण्यासाठी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे। तर मित्रांनो, असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। तरी तुम्हाला खताचे भाव अजून एकदा डबल सांगतो। बघा, या ठिकाणी खताचे भाव DAP सध्याचे दर 1350, वाढीव दर 1590 रुपये। DSP 46% यांचा सध्याचा दर आहे 1300, तर वाढीव दर आहे 1350 रुपये आणि 10-26-26 1470 रुपयाला होते, तर आता 1725 रुपयाला होणार आहे। आणि 12-32-16 सध्याचे दर 1470 आणि वाढीव दर 1725 रुपये। मागील 4 वर्षापासून शेतकरी अडचणीत आहेत। राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्जमुक्तीची घोषणा केली होती। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याऐवजी रासायनिक खताचे दर वाढवून उलट शेतकऱ्यांवर बोजा वाढवण्याचे काम केले आहे। शासनाने तात्काळ कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे। तर मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।